ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मित्रांनो, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 जानेवारी 2024 शुक्रवार, पौष मास शुक्ल पक्ष नवमी, भरणी नक्षत्र, साध्य योग आणि बालवकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, विद्या अभ्यासात चांगले यश संपादन करता येईल आपल्याला, परंतु आपल्याला मेहनत सुद्धा तितकीच वाढवावी लागणार आहे, याकडे लक्ष द्या। वृषभ राशी, संशय आणि गैरसमज दूर करून घ्या, अन्यथा या संशयामुळे गैरसमजामुळे आपल्याला कामामध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो, कामात अडचण येऊ शकते। मिथुन राशी, नवीन काही शिकता येईल, चांगल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येईल, त्यातून आपल्याला लाभच होईल। कर्क राशी, शक्यतो आज आपल्याला तडजोडीने सगळी कामे करावी लागतील, म्हणजे कॉम्प्रोमाइज करून करावी लागतील, तरच आपल्याला कामात यश मिळेल। हट्टीपणा शक्यतो आज करायला जाऊ नका। सिंह राशी, कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे यश मिळेल, परंतु इतरांशी तुलना किंवा ईर्ष्यात्मक रूपाने काम करणे टाळा। इतरांशी तुलना किंवा ईर्ष्या केली तर कामात आपल्याला त्रास होऊ शकतो, कामात यश मिळणार नाही, परंतु प्रामाणिकपणे कामे केल्यास आपल्याला यश नक्की मिळेल। कन्या राशी, वाहन चालवताना सतर्क राहा, हलगर्जीपणामुळे दुसऱ्याच्या चुकीमुळे कदाचित आपल्याला सुद्धा शिक्षा भोगावी लागू शकते। तुळ राशी, कामात नवीन जबाबदारी स्वीकाराव्या लागतील, यशस्वीरित्या आपण पूर्ण करून दाखवाल आणि यश नक्कीच मिळेल। वृश्चिक राशी, निद्रा संबंधित आजार वाढू शकतात, अनिद्रेमुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो, अतिविचार करणे शक्यतो टाळा। धनुराशी, कामाचा व्याप वाढेल, शारीरिक दगदग होईल, त्यामुळे सतर्क राहून कामे करा, घाई गडबड करू नका। मकर राशी, थोड्या गोष्टीत शांत व मौन राहणेच आपल्याला आज हितकारी ठरू शकते, सगळीकडेच घाई गडबड किंवा बोलणे गरजेचे नाहीये, याकडे लक्ष द्या। कुंभ राशी, सध्या कुठलेच निर्णय घाई गडबडीत घेऊ नका, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, संयम बाळगा, चिंता नक्की मिटेल। मीन राशी, समोरील व्यक्तीशी वाद वाढवू नका, वाद घालू नका, त्यातून आपलेच मोठे नुकसान होणार आहे, हे लक्षात ठेवा, शांत राहा आणि संयमी राहा। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।